कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं, वाद विकोपाला जातो आणि विराज त्याची मर्यादा ओलांडतो. आणि हे करायची परमिशन कोणी दिली तुम्हाला? जे मी कोर्ट दिलंय त्याप्रमाणेच काम परफेक्ट करा, नाहीतर काय मलाही घराबाहेर काढाल ना. पण त्याआधी एक गोष्ट क्लिअर करतो, तुम्ही आमचे बाबा नाही आहात आणि बनायचा प्रयत्नही करू नका. पण समजूत काढल्यावर शेवटी विराजला त्याची चूक कळते. आय एम जेन्युइनली सॉरी बाबा. तुम्ही खरंच ग्रेट आहात. असं पुन्हा कधीच नाही होणार. हो. आणि इकडे रेवतीने वेगळाच ट्रॅक पकडलाय. तुला मिठीत घेतोय आणि तुला किस करतोय असं झालंय मला. मग किस करायला भेटायची काय गरज आहे? पण लीलाची ताईगिरी रेवतीच्या प्रेम प्रकरणाला अडवी जाणार का? पाहूया आता पुढे. हो हो, मी उद्या नक्की केकची डिलिव्हरी वेळेत करते. हा, बाय. खूप महत्वाची ऑर्डर होती वाटतं. हो ना, मी पटकन तयारी करते. हा, मी तर केस देताना पण ऐकलं. किस नाही नाही, किस कुठे? ते माझ्या मैत्रिणीचा फोन होता ना, तर पुंकर मारत होते फक्त. रेव, तुला खोटं बोलता नाही येत. अगं ताई, मी खरंच सांगतेय, खरंच मैत्रिणीचा फोन होता. बरं, मावशी आईला सांगते. आई नको नको, आई नको, आईला नको सांगू. मग खरं सांग. खरं? अगं मी खरंच सांगतेय. मावशी आई. नको नको, सांगते सांगते सांगते. मी काय? मी प्रेमात पडलीये. प्रेमात? तू आणि प्रेमात? चल. का? मी प्रेमात नाही पडू शकत का? तुझ्या इतकी इमॅच्युअर आणि अल्लड मुलगी कसली पडते प्रेमात? ताई, मी काय लहान आहे का आता? माहितीये किती मोठी झाली असते. नाव? रेवती. मावशी आई. सांगते 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 सांगते. खाली. नाव विक्रांत. तुला कसं कळलं? रेव, माझ्या डिटेक्टिव्ह नजरेत ना भले भले सुटत नाहीत. तू तर कच्ची खिलाडी आहेस. काय ग रेव, मी जरा काय धमकवलं लगेच सगळं सांगून टाकलंस. हे ताई, पण हे कोणाला सांगू नको. हा, आपल्यातच ठेव. एका अटीवर. अट? आता कसली अट? मला त्याला भेटायचंय. ए ताई, भेटायचं वगैरे नको. हा, नको नको, मला ऑकवर्ड होतं. ऑकवर्ड होतंय? काही हरकत नाही. मी एक काम करते, जाऊन आई बाबांना सगळं खरं सांगते. म्हणजे कसं आहे, मग त्यांना सत्य कळेल आणि तुझा ऑकवर्डनेस पण जाईल. नको ना ताई, नको ना. आई बाबांना नको ना सांगू, प्लीज. ताई प्लीज ना, ताई प्लीज नको सांगूस. रेऊ, अगं तुझ्या आनंदापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये मला. आणि तू जर या रिलेशनशिपमध्ये खुश असशील तर मी उगाच कशाला काही स्पॉइल करीन. बरे रेऊ, मला आधी सांग, तू शुअर आहेस? एकदम. आणि तो? डबल शुअर. मग झालं तर. रेऊ, मी ना वेळ आल्यावर तुला आई बाबांना कन्व्हिन्स करायला पण मदत करीन. खरंच? नक्की. आय लव्ह यू ताई. क्या बात है रेवती. ग वाजलेत बघ किती. चक्क तू लवकर आलीयस मला भेटायला.
वा. अच्छा, म्हणजे माझ्या लवकर येण्यावर पण आता तुला प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, जाते मी. अगं ए थांब, वेडी आहेस का? गंमत केली मी, तू चिडू नकोस ना. बरं तुला एक सांगू का, तू जर रागावलीस ना तर खरंच खूप गोड दिसतेस. हाय हाय. बरं मॅडम, तर मला आता सांगा तुमच्या ह्या नाकावरच्या रागामागचं खरं कारण काय ते? हं? नाही म्हणजे मी कसं औषध शोधून आणेन ना. नाकावरच्या रागा. विक्रांत, अरे आपण किती दिवस असं घरच्यांपासून लपून भेटत राहणार आहोत? आपण आपल्या घरच्यांना कधी सांगायचंय? मला गिल्टी वाटतं रे खूप. एवढंच ना. आपण एक काम करूया, तू चल माझ्यासोबत, आपण तिथे नंतर निवांत बोलू. चल. पण कुठे जायचंय? अगं चल ना, सांगतो ना तुला वाटेत. चल. नाही, मला कुठे जायचंय ते सांगायचं. अगं, एवढे प्रश्न का विचारते? चल तर सांग. नाही. अगं रेवती, तू शांत हो ना, तू ऐकून तरी हे माझं. काय ऐकू विक्रांत? अरे किती दिवस आपण घरच्यांपासून असं लपून भेटणार आहोत? मला घरच्यांना आपल्याबद्दल सांगायचंय रे. आपण काहीतरी चुकीचं करतोय असं सारखं वाटत राहतं मला. कधीतरी आपलं प्रेम लोकांसमोर ऍक्सेप्ट करण्याची हिंमत येणार आहे का तुझ्यात? आणि असेल हिंमत तर धर माझा हात आणि कर कन्फेस तुझं माझ्यावरचं प्रेम. हॅलो, हो ताई, ठरल्याप्रमाणे मी तुला मार्केटच्या बाहेर भेटते. विश्वरूप, जानकी आणि तिच्या घरचे येत आहेत रे इकडे. सगळी व्यवस्था नीट व्हायला पाहिजे, कळलं का? कुठेही आपण कमी पडायला नको. आणि एक महत्वाची गोष्ट, आपला उत्तम शेफ आहे की नाही, त्यानं बनवलेली मिठाई ती घरी पाठवायची आहे. गडबड करायची नाही, धांदरटपणा करायचं नाही, कळलं ना? चल आटप लवकर. ऐक प्रतीक ऐक. काही राहिला असेल तर मला सांगा रे बाबांनो, मला काही कळत नाहीये का. अरे काय का किती लगबग सुरू आहे आज? अरे लगबग होणार नाही तर काय. अभिराम लग्नाला तयार झालाय, होणारी सून घरी येणार आहे आज. कधी एकदा तिचा चेहरा पाहते असं झालंय बघ मला. चला चला तुम्ही पण कामाला लागा. एक कॉफी सांगितली होती मी ठेवायला, ठेवली का? चला चला पटापट घ्या कॉफी. आधी अंतर आई, मग एजे, मग ज्युनियर एजे, मग जानकी आणि मी. फेवरेट लिस्ट मध्ये माझा नंबर कधी ऍड होणार आहे? ताई, माझं नाव ऍड करायला सांगा ना तुम्ही. सांगते. हा. हे शपथ बाबा, काय घर आहे ना हे, राजमहालच वाटतंय. ए रेऊ, आपल्याला काही सेटल नाही व्हायचं इथे. माझं काम झालं म्हणजे झालं. काका किती झाले? 100 रुपये झाले. आणि घे. थांब थांब. काका हे घ्या. मॅडम सुट्टे द्या ना, सुट्टे नाहीत माझ्याकडे. नेहमीच तुमच्या बरोबर पैशाचा प्रॉब्लेम कसा होतो? ऑटोवाले आहात ना, सुट्टी ठेवायला नको. तुमच्या ऑटोमधनं जो माणूस जातो तो एखाद्या कामासाठी चाललेला असतो. आता मी माझं काम करू की तुमचे सुट्टे पैसे शोधू? ताई ताई शांत शांत शांत. लीला लीला, चिडू नकोस. आज हा रोल मिळणं खूप महत्वाचं आहे. काही गोंधळ नाही झाला पाहिजे. हा, कॅरेक्टर मध्ये बाबा रेऊ, तुम्ही वा पुढे. मी यांच्या सुट्ट्यांचं काय ते बघते. बर. ओ काका, मी जाऊन सुट्टी घेऊन येते. थांबा. लवकर या मॅडम. मी येते लवकर.
तुम्ही आधी मीटर डाऊन करा. वेटिंग चार्ज लावलात ना तर बघा आणि हो. काय ना बाबा बाबा खरंच केवढं मोठं घर आहे ना हे. माझा केक एवढ्या मोठ्या घरी आला होता, मला माहितीच नव्हतं. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी लीलाचा बाबा. लीलाचे बाबा? नाही, जानकीचे बाबा कोण? जानकी? हो हो हो, जानकीच. नमस्कार, मी रेवती, जानकीची लहान बहीण. अच्छा अच्छा. जानकी कुठे आहे? ताई येतीये. बर. या माझ्या सुना 3. नाच सुना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही या ना, आत या ना. हे बोल. जानकी कोण आहे? अहो बाबा, जानकी म्हणजे ताईच्या सिरियल मधलं नाव असेल ना ते. जानकी म्हणजे सीता, रामलीला. अरे हा. रामलीला. या ना. हो हो हो. या. आणि असू दे. नाही नाही, काढतो ना. या या. छान आहे तुमचं घर. अगं तू अजून आमचं घर बघितलंस कुठे आहेस? दुर्गा, यांना आपलं घर दाखव. हो आजी, तुम्ही जा. या ना प्लीज. साधी माणसं दिसत आहेत नाही? हो. सुट्ट पैशाला एवढा उशीर लागतो का? मला एक कळत नाही. ही बाई नेहमी माझ्याच नशिबात का असते? धंद्याच्या वेळेला खोटी करले का? हा छान छान. आता येऊ दे तिला. वेटिंगचा चार्ज लावतो का नाही आणि जास्त पैसे मागतो का नाही बघ तिला. नाही ए, थांब तिथेच. अरे, थांब रे. हा रिक्षावाला कुठे गेला? पैसे पण नाही घेतले. उगाच माझा वेळ वाया घालवला. जाऊ दे लीला, तुला उशीर होतोय. तू चल चल. तू जातेस खरं, पण त्या खडूस अंकलच्या तोंडाला केक पासून तू आधीच खूप मोठा गोंधळ घातलायस. त्यांनी मला ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही नाही नाही, आज काही झालं तर त्यांनी तुला ओळखता कामा नये. एकदा कसं काय फायनल झालं ना की मग तूच सांगून टाक खरं काय ते. पण आज काही झालं तरी रोल फायनल व्हायलाच हवा. कमॉन लीला नाही जानकी. कमॉन जानकी, यू कॅन डू इट. देवा, चप्पल पण आत्ताच तुटायची होती. मावशी म्हणते ते खरं आहे का? माझ्याकडून चांगलं काहीच होत नाही का? नाही नाही लीला, तू असं समज ना की दिस इज डेस्टिनी. तुला तुझ्या रोलच्या आणखीन आणखीन जवळ आणतीये. सीता माता कुठे घालायची चप्पल? घालायच्या का? नाही. मग तसंच आहे. मग तू असं समज की तू कॅरेक्टर मध्येस. हा, कमॉन लीला, यू कॅन डू इट. सॉरी हा, पण आता ना मी सीता आहे, म्हणजे जानकी, म्हणून तुम्हाला इथे ठेवते. परत जाताना मी लीला असेल, मग तेव्हा तुम्हाला घेऊन जाईल.
जानकी नाव पण माझ्या अभिरामला शोभेल असंच आहे. हिच्या रूपात तू मला खरंच माझी सूनच पाठवली आहेस. जानकी अशी उभी का? ये ना. हे काय केलंस लीला? इतक्या मोठ्या महालात हे मातीचे पाय. तुझ्या रोलची पण अशीच माती नाही झाली ना म्हणजे मिळवलंस. हिटलरच्या घरात चिखलाची पावलं. कोणाला सकाळी सकाळी सुसायडल थॉट्स येत आहेत? लक्ष्मी, जानकी आली. या नवीन आलेल्या मुलीने अशी एंट्री घेतली आहे. हे काय आहे? रूपा, मॉप घेऊन ये. लक्ष कुठे असतं तुमचं? अगं राहू दे. ही पावलं पुसण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. ही पावलं उमटणं म्हणजे शुभ संकेत असतो. तू उभी का? ये ना. मॅम हे सगळं खराब माझ्यामुळे झालंय. खूप सॉरी. रूपा ताई तुम्ही ना मॉप आणता का? मी पटकन जरा साफ करते सगळं. असू दे असू दे. हे सगळं आता असं होतच राहणार आहे. कशाला होत राहील? एकदा का पैशाची बोलणी झाली की मी कशाला येणार आहे इथे परत? अच्छा अच्छा, हा बंगलात म्हणजेच आमचं शूटिंगचा सेट असणार आहे का? ओ आत्ता कळलं. असं आहे तर. जानकी काय झालं? ये ना. मॅडम माझे बाबा आणि माझी बहीण इथे आले होते. ते कुठे गेलेत? हो, दुर्गा त्यांना आमचं घर दाखवते. तू ये. चल अगं ये ना. ये 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 ये. घरात पाऊल टाकता क्षणी हिने माणसं खिशात घालायला सुरुवात केली. ही मुलगी आमची सासू झाली तर डोक्यावर बसेल. नाही, मला ही पावलं मिटवायलाच हवीत. या घरात फक्त आणि फक्त श्वेताच सासू म्हणून येऊ शकते. हे आमचं देवघर. ये अगं ये ना. तू आज पहिल्यांदाच घरी आली आहेस. देवासमोर दिवाला. मी? हो तूच. अच्छा, म्हणजे या मला मोठ्या हिरोईनी सारख्या दीप प्रज्वलन करायला सांगतायत. म्हणजे शूटिंगचा मुहूर्तच असेल हा. लीला तुला कळतंय का? तू सुपरस्टार झाली आहेस. जानकी हा मला कळतंय अजून मोठ्यांची बोलणी व्हायची आहेत म्हणून तुला जरा अवघडल्यासारखं झालंय ना. अगं मोठ्यांची बोलणी काय होत राहतील, पण मुळात माणसं आवडायला हवीत आधी, है ना. मॅडम मला पण तुम्ही आवडलात. तो मला आई म्हणतो. तू लहान आहेस ना. तू मला आजी म्हटलंस तरी चालेल. हे पकड, जरा काडेपेटी घेऊन येते. हा आलेच मी. कोण आई म्हणतं यांना? पण जाऊ दे, मला काय करायचंय. मी तर एक नंबर आहे. फायनली लीला तुला तुझा बिग ब्रेक मिळालाय पार्टनर. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण आज इतक्या सिरियलचं मुहूर्त आहे तरी कोणीच कसं दिसत नाहीये. मला तर वाटलं होतं आज निदान भरपूर सेलिब्रिटीज तरी भेटतील. हे खडूस अंकल. पण अंकल फोटोत कसे शांत बसलात, नाहीतर खऱ्या आयुष्यात सारखे लेक्चर देत असता. तुम्ही ना या फोटो सारखेच राहा कायम शांत.
जानकी सगळं छान होणार. मला खरं तर अगं पण मला खात्री आहे ना तू सगळं व्यवस्थित करणार. घे लाव दे. देवा तिच्या येण्यामुळे जसं हे देवघर उजळलंय तसंच रामचं हिच्याशी लग्न होऊन आमचं आयुष्य पण उजळू दे.